नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. विकासात्मक कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत. मराठा क्रांती मोर्चाची 31ला मुंबईत धडक. आधारसाठी खासगी कंपन्यांकडून डाटा संकलित करणे अयोग्य. मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेस 11 जानेवारीपासून प्रारंभ होणार. नोटाबंदीमुळे सांगलीतील शेतकरी अडचणीत, संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला ओतला रस्त्यावर. राष्ट्रवादीची दिशा ठरली, उदयनराजेंनी त्यांची दिशा ठरवावी, नामदार रामराजे व आमदार शिंदे यांची भूमिका. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांची लोकवृत्तला विशेष मुलाखत. बातमीपत्र सविस्तर. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. विकास कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका. त्यामध्ये जर हयगय दिसली तर कठोर कारवाई करू, असा इशारा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. जिल्हा नियोजन अंतर्गत नियोजनाच्या प्रगतीचा आढावा सहपालकमंत्री श्री खोत यांनी येथील नियोजन भवनात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी. जगदाळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त हर्षवर्धन डोंगरे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर देशमुख यांनी सहपालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपणा सर्वांची ओळख व्हावी, जिल्ह्यात काय काम चालले आहे याची माहिती घेण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली आहे. पालकमंत्री विजय शिवतारे आणि मी संयुक्तपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू आणि आपणा सर्वांनाही तोच दृष्टिकोन ठेवून काम करायचे आहे, असे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले. तसेच मत्स्य विभागाने मच्छी व्यवसायाला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. खास करून बंदिस्त मत्स्यपालन याचा अहवाल तयार करावा. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी जिल्हा उपनिबंधक विभागाने अतिरिक्त निधीची मागणी करावी. या योजनेमध्ये भरपूर तक्रारी येत आहेत, त्याचाही फेर आढावा घ्यावा. तसेच वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावीत. जिल्हा क्रीडा विभागाने व्यायामशाळा आणि साहित्य यांना प्राधान्य द्यावे. खास करून कुस्तीसाठी जी गावे पुढे येत आहेत, ज्या गावात कुस्तीची परंपरा आहे, अशा ठिकाणी मॅट देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेळी पालन, कुक्कुटपालन, विशेषतः कडकनाथ कोंबडी पालनास प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप मोठा वाव आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करावे. तसेच महसूल विभागाने वारस नोंदणी आणि शिधापत्रिका यादी वाचन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावा. सर्वसामान्य जनतेला हे शासन आपले आहे असे वाटले पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे आपणा सर्वांना राबवायचे आहे. रस्ते, वसतिगृहातील जेवण तसेच बंधारे आदींबाबत कोणतीच हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी कडक धोरणे ठेवा, उत्तम दर्जा निर्माण करा, अशा सूचनाही सहपालकमंत्री श्री खोत यांनी शेवटी केल्या. मुंबईमध्ये 31 जानेवारीला मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई मोर्चाच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. दुपारी 1 वाजता मुंबईतील राणीची बाग येथून हा मोर्चा निघणार असून तेथून आझाद मैदानावर जाणार आहे. या ठिकाणाहून राज्यपालांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ राजभवनावर जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नानासाहेब कुटे पाटील यांनी दिली आहे. हा मोर्चा ऐतिहासिक असेल, जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल, असेही ते म्हणाले. तसेच मुंबई मोर्चाच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समितीच्या बैठका घेण्यात येतील. या मोर्चामध्ये मराठा समाज सहपरिवार सहभागी होईल. सर्व जिल्ह्यात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या सर्व निवेदनातील मागण्यांचा अभ्यास करून मुंबई मोर्चाचे निवेदन तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. खासगी कंपन्यांकडून आधार कार्डचा डाटा संकलित करणे चांगली योजना नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करून आधार संदर्भातील याचिका जलद गतीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. नागरिकांच्या खासगीपणाबाबत चिंता व्यक्त करून आधार संबंधित याचिकेवर जलद गतीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले आहे की आधार कार्ड संदर्भात
मर्यादित स्रोत असल्याने यावर जलद गतीने सुनावणी घेता येणार नाही। मात्र केंद्र सरकारच्या वतीने एखाद्या खासगी कंपनीकडून आधार कार्ड साठी डाटा संकलित करण्याची योजना चांगली नाही असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले। याआधी 15 ऑक्टोबर तसेच LPG शिधापत्रिका धारकांच्या योजनांसाठीही न्यायालयाने आधार कार्ड सक्तीऐवजी ऐच्छिक केले आहे। घटनापीठाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने या अंतर्गत आदेशाबाबत कॅव्हेट ही दाखल केले आहे। त्यामुळे मोठ्या घटनापीठाकडे आधार कार्ड बाबत अंतिम निर्णय होईल। मांढरदेव येथील माता काळूबाई देवीची यात्रा दिनांक 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे। दरम्यान सर्व ग्रामस्थ व प्रशासन यात्रेच्या तयारीला लागले आहे। यात्रा काळात वाहनतळ व आजूबाजूच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जाळ नियंत्रण रेषा काढण्यात आल्या आहेत। मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाईचे तहसीलदार अतुल मेत्रे यांच्या सहकार्याने पाचगणी येथील अग्निशामक बंब मागवून वाहनतळ व आजूबाजूच्या परिसरातील वाळलेले गवत पेटून आवश्यक ठिकाणी जाळ रेषा काढण्यात आल्या आहेत। या उपक्रमामुळे रस्त्याच्या कडेला असणारी झाडे वाचविण्यासाठी मदत होणार आहे। नोटाबंदीमुळे सांगलीतील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सांगलीत भाजीपाला रस्त्यावर ओतून आपला संताप व्यक्त केला आहे। एकीकडे नोटाबंदी आणि दुसरीकडे शेतमालाला भाव नाही, त्यामुळे दुहेरी कात्रीस शेतकरी सापडला आहे। बँकेत पैसे असूनही मिळत नाहीत, तर काबाड कष्ट करून भाजीपाला विकावा म्हटलं तर त्याचेही दर पडले आहेत। यामुळे आता पिकवलेला शेतीचा माल करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे। हातात शेतमाल असूनही भाव नसल्याने तब्बल 40 किलो भाजीपाला शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला। सांगली शेतकरी संघटनेने हे आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संतापाला वाट करून दिली। निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची दिशा ठरली असून खासदार उदयनराजेंनी त्यांची दिशा ठरवावी अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली। राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासंदर्भात काय करायचे हा खासदार उदयनराजे यांचा प्रश्न आहे। काय करायचे ते त्यांनी ठरवावं। आमची पक्षपातीवर निवडणुकीची दिशा ठरली असून त्यांनी त्यांची दिशा ठरवावी। यापूर्वी त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना पक्षाकडून देण्यात आले आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यास त्या मागणीचा विचार केला जाईल। नामदार रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवून त्यांनी जे मागितलं त्यांना ते देण्यात आले आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषद किंवा इतर निवडणुकांमध्ये खासदार उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। तसेच त्यांच्या भूमिकेमुळे काही ठिकाणी पक्ष अडचणीत आला आहे हे खरं असून पक्षाच्या माध्यमातून काय तो निर्णय घेण्यात येणार आहे। तसेच नोटाबंदीच्या नावाखाली नाहक सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मोर्चात रस्ता रोकोत सहभागी घेण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी यावेळी केले आहे। राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांची नुकतीच जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। सहपालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच दौऱ्यावर आलेल्या भाऊंनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून लोकवृत्ताला सदिच्छा भेट दिली। आता तुमचा नवीन अजेंडा काय असेल जिल्ह्यासाठी? नाही, विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्याने मी विशेष आभार मानेन की त्यांनी मोठा विश्वास माझ्यावरती दाखवला। पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सहपालकमंत्री पदाची जबाबदारी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांचा विश्वास सार्थ करणं हे माझं काम आहे। आणि हा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आहे। क्रांतिशीर नाना पाटलांनी पत्री सरकार याच जिल्ह्यातून उभा केलं आणि खऱ्या अर्थानं बहुजनांची समानतेची चळवळ महात्मा ज्योतिबा फुल्यांनी याच जिल्ह्यातून निर्माण झाली आणि रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य याच मातीतून छत्रपती शिवाजीराजांनी उभा केला। अशी पावन असणारी ही माती आहे। अनेक साधू संत या मातीमध्ये जन्माला आले
आणि मला राजकारणाच्या पटलावरती जन्माला घालण्याचं काम सुद्धा या सातारा जिल्ह्याच्याच मातीने केलेलं आहे. म्हणूनच मी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 20-20 घोडदौड करू शकलो आणि त्यामुळं मला माझ्या आईच्या कुशीमध्ये आल्याचा एक आनंद आज खऱ्या अर्थानं झालेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या कशा सोडवल्या जातील. सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, सरकार हे सर्वसामान्य माणसाचं आहे, ही भावना या सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या मनामध्ये कशी निर्माण करता येईल त्या दृष्टीनं निश्चितपणानं काम केलं जाईल. इथं विकासाला चालना दिली जाईल. मग रस्ते असतील, दुग्ध व्यवसाय असेल, कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे असतील, या सगळ्या बाजूनं सर्वांगीण विकासाला चालना देण्याचं काम निश्चित केलं जाईल. केंद्र आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी आणून या जिल्ह्याचा विकास साधला जाईल. या जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या विभागातले संस्थांचे पदाधिकारी या सगळ्यांना बरोबर घेऊन, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणानं काम केलं जाईल. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शिवतरे बापू हे सुद्धा माझे सहकारी आहेत, जवळचे मित्र आहेत आणि निश्चितपणानं समन्वय ठेवून आम्ही काम करू. दादा एक प्रश्न सिंगल की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं एक चर्चा आहे आणि मागं त्याचं तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं सुद्धा आहे, तरी सुद्धा परत एकदा अशी एक सारखी चर्चा आहे की मुख्यमंत्र्यांकडून जे तुम्हाला बळ दिलं जाते, ज्या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट केलं जाते की तुम्ही भाजपच्या वाटेवर जाणार असं सांगितलं जातं. नक्की मी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे आणि ते जे माझ्यावर जबाबदारी देतील ते जबाबदारी नम्रपणानं स्वीकारणे आणि प्रामाणिकपणानं काम करणं हे माझं काम आहे. आणि ज्यांनी ह्या चर्चा घडवून आणलेल्या आहेत त्याच्यावर उत्तर भाष्य हे खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आहे. मी करणं योग्य वाटत नाही, कारण ते चर्चा घडवणारे तेवढ्या उंचीचे हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.